या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा परिषद तिकिटावरून शिंदे गटात वाद, जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मागितल्यानंतर माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटच्या नेत्या अनिता माळगे यांनी केला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या अनिता माळगे यांनी माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर गंभीर आरोप केले। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बोरामणी गटातून अनिता माळगे यांनी तिकिटाची मागणी केली होती। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला होता, असा दावा अनिता माळगे यांनी केला आहे। मात्र सिद्धराम म्हेत्रे हे मला तिकीट मिळू नये यासाठी दबाव आणत असून त्यांनी मला जीवे मारतो, उडवतो, गाडीखाली चिरडतो अशा धमक्या दिल्या, असा गंभीर आरोप अनिता माळगे यांनी केला आहे। या धमक्यांचे पुरावे आमच्याकडे असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन ते सादर करू, असा दावाही त्यांनी केला आहे। दरम्यान माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। मी कोणतीही धमकी दिलेली नाही। बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता उपलब्ध असल्याने अनिता माळगे यांना तिकीट देता येणार नाही एवढंच सांगितलं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। तिकीट मिळणार नसल्यामुळे अनिता माळगे खोटे आरोप करत आहेत, असा दावा माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी केला आहे।